कारण की काँग्रेसच्या पार्टीच्याकडून या पहिल्यांदा सुद्धा या गोष्टीचा प्रयास करण्यात आलेला आहे, मागच्या 15 वर्षापूर्वी सुद्धा. तर अशा प्रकारचं हे जे विदर्भ ॲक्शन जे कमिटी आहे, वेगळ्या वेगळ्या ज्या विदर्भाच्या संघटना ज्या होत्या त्या संघटना एकत्र येऊन अशा प्रकारचा हा एक प्रयास आहे. आणि तुम्ही जे म्हटलं हे खरं आहे की वेगळे वेगळे जर संघटन असं विदर्भाच्या वेगळे करत तर त्याची शक्ती एकत्र येऊ शकत नाही. ती याच्यासाठी हा प्रयत्न आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तरुणांमध्ये भीती नाही आहे. मुद्दा असा आहे की तरुणांना आता जेव्हा विदर्भ जॉईंट ॲक्शन कमिटी तयार झाली, ही माहिती मिळाली, तर हे तरुण आता सगळे 11 तारखेला येणार आहेत, ज्यांच्यापर्यंत निरोप पोहोचेल. आणि आमचा प्रयास असा सुरू आहे की सगळ्या कॉलेजेसमध्ये या डिबेट्स ठेवून तरुणांपर्यंत पोहोचणे आणि तरुणांना या आंदोलनामध्ये सहभागी करून घेणे, हा विदर्भ जॉईंट ॲक्शन कमिटीचा प्रयास राहणार आहे. संपूर्ण विदर्भामध्ये सगळे जे कॉलेजेस आहेत त्या शाळा कॉलेजेसमध्ये हा प्रयास आम्ही करणार आहोत. आता विदर्भ जॉईंट ॲक्शन कमिटी काही तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार नाही आहे, पण रोजगारासाठी संघर्ष करण्याचा विचार देणार आहे आणि त्या विचाराच्या मागे त्या तरुणांनी उभं राहायचं आहे. आता जे करिअर ओरिएंटेड विद्यार्थी आहेत किंवा तरुण आहेत, ज्यांना असं वाटते की आमचा एखादी फोटो आला तर सरकारमध्ये आम्हाला जे NOC लागते मग पोलीसची ते मिळणार नाही, त्यामुळं काही विद्यार्थी जे करिअर ओरिएंटेड आहे ते मागे राहतील. पण बहुसंख्येने बेरोजगार आज आपल्या विदर्भातला हा रोजगारासाठी पुन्हा हैदराबाद इकडे तिकडे जवळपास गेलेला आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही विदर्भात बघितलं तर ही सगळी सिनियर मोस्ट कंपनीज तुम्हाला दिसेल रस्त्यावरही. रस्त्यावर तुम्ही बघा, कॉलेज शिवाय कुठं तुम्हाला दिसत नाहीत, कारण सगळे बुट्टी बोरी MIDC पासून सगळे म्हणजे सगळे कारखाने बंद आहेत, रोजगाराची संधी नाही आहे आणि त्यामुळं गाव सोडून लोकांना जावं लागत आहे. तर ह्या परिस्थितीमुळे आपल्याला जी संख्या दिसते आहे, पण कॉलेजचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. गेली 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले आहे या विदर्भाच्या मागणीला, तरी विदर्भ वेगळा होत नाही आहे. नेमकं कारण काय आहे या मागचं? या मागचं कारण राजकीय आहे. भारतीय जनता पक्षाला मतं पाहिजे होती म्हणून त्यांनी विदर्भाचा मुद्दा घेतला. याच्यापूर्वी काँग्रेसचा गड होता विदर्भ, म्हणजे संबंध देशभर इंदिरा गांधीला हरवलं होतं, पण विदर्भाने इंदिरा गांधींना साथ दिली आणि निवडून दिलं होतं. हा एक विचार स्वीकारतो तर त्या विचारावर ठाम असतो असा आपला विदर्भ आहे. आणि या विदर्भाला या राजकीय हेतूनेच या विदर्भाच्या आंदोलनाला संपू देत नाहीये. म्हणजे विदर्भ भारतीय जनता पक्ष ज्यांनी रस्त्यावर आंदोलन केली ती मंडळी सरकारमध्ये आल्यानंतर 9 वर्ष झाली विदर्भाचा विषय काढत नाहीये. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्हाला विदर्भातली मतं पाहिजे होती, मतं घेतली आणि आता तुम्ही आमचा वापर टिश्यू पेपर सारखा केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ही बाब आता जनतेपुढे जाणार आहे. सगळ्या विदर्भासहित महाराष्ट्राचे 5 पुन्हा वेगळे प्रांत व्हावेत, 4 पुन्हा, म्हणजे हा जो महाराष्ट्र आहे हा 5 वेगवेगळ्या विभागामध्ये विभागला जावा ही आमची मागणी आहे. परंतु त्यातल्या त्यात 110 वर्षापासूनची जर वेगळ्या विदर्भाची मागणी आहे तर पहिले आमचं आंदोलन हे वेगळ्या विदर्भाचं आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई हे सगळे वेगवेगळे झाले पाहिजेत. याचं कारण असं आहे की 1960ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती या जमीन अस्मानचा फरक आहे. म्हणजे सगळे लोंढेच्या लोंढे पुण्या मुंबईकडे जर जातात तर याची कारणं काय आहेत? कारण तिकडे इंडस्ट्रियलायझेशन आहे, आमच्याकडे केवळ जंगलं आहे, वाघच पोचले आहेत आणि माणसांना मात्र तिथे कुठली सोय नाही, त्यांच्या हाताला रोजगार नाही आहेत. म्हणून आमची मागणी या सरकारला आहे की जर तुम्हाला सुशासन पाहिजे असेल आणि चांगलं जर नियोजन पाहिजे असेल, सर्वांचा विकास पाहिजे असेल तर विदर्भासहित छोटी राज्य निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आता प्रश्न असा आहे की आपण जर हे पत्रक जर विदर्भ जॉईंट ॲक्शन कमिटीचं जर बघितलं तर एक नमुना म्हणून आम्ही जी आकडेवारी दिली आहे ही शासकीय आकडेवारी आहे. म्हणजे जेव्हा मध्य प्रदेशमधून छत्तीसगड वेगळा होतो, मध्य प्रदेशचा प्रेझेंट GDP हा 4.2 आहे आणि छत्तीसगडचा 9.2 झालेला आहे. हा चमत्कार आहे. त्यानंतर बिहारमधून जेव्हा झारखंड वेगळा झाला, बिहारचा GDP आज 4.71 आहे
आणि झारखंडचा 11% वर आहेत. उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड वेगळं झालं. उत्तर प्रदेशचा आजचा GDP 4.6 आहे आणि उत्तराखंडचा 8.8 आहे. आंध्र प्रदेशमधनं काहीच जवळपास 9-10 वर्ष आधी 5.5 आज आंध्र प्रदेशचा GDP आहे आणि त्यातनं तेलंगणा वेगळं झालं तर त्याचा GDP हा जवळपास 9.8 आहे. म्हणजे जर छोटी राज्य झाली तर तिथे प्रशासन आणि लोकल माणसांना रोजगार मिळतो. जर विदर्भ वेगळा झाला तर विदर्भातल्या पोरांना या 11 जिल्ह्याच्याच परिसरामध्ये रोजगार मिळेल. त्यांना कमीत कमी आपल्या मायबापाला जेव्हा शेवटच्या घटकेला घाटावर न्यावं लागेल तर त्या पोरांचे हात तरी लागतील. ही अवस्था आहे त्यांच्या आईवडिलांना ते सुखाचं जीवन जगू देऊ शकेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आज पेटलेला आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर सेंटरपर्यंत जी मागणी गेली आहे मराठा OBC यांच्या आरक्षणासंबंधातली वेगळा विदर्भ झाला आणि वेगळ्या विदर्भासोबतच जर छोटे छोटे जर कोकण वेगळा झाला, पश्चिम महाराष्ट्र वेगळा झाला, मराठवाडा वेगळा झाला तर आपोआप हे जे आरक्षणाचे महाराष्ट्रामधले प्रांतिक लेवलवरचे जे प्रश्न आहेत हे आपोआप सुटतात. कारण वेगळ्या विदर्भाच्या मागणीशी हा जो OBC आहे हा फार मोठ्या प्रमाणात जुळला गेलेला आहे. इकडे मराठ्यांचं काही प्रमाण नाही आहे. कमीत कमी महाराष्ट्रामध्ये जर आपण इतक्या 1960 पासून जर एखादा OBC माणूस जर मुख्यमंत्री देऊ शकलो नाहीत आज तगायत, तर कमीत कमी वेगळा विदर्भ झाला तर इथल्या OBCंना आपला स्वतंत्र मंत्री देता येईल, आपला मुख्यमंत्री देता येईल आणि OBCंच्या सोबतच जे काही SC ST मायनॉरिटीचे लोक आहेत हे इथे गुण्या गोविंदाने राहू शकते. इथे उत्पन्नाचे काय सोर्सेस आले ते तर सांगा. बघा, हे मी नाही सांगत आहे, तुम्ही परवाच्याच दिवशी जे आपलं इकडे रेशीमबाग परिसरामध्ये जे मोठं खासदार महोत्सव सुरू आहे आणि त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये आदरणीय गडकरी साहेब ज्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्या दिवशी जेव्हा राष्ट्रपती आल्या होत्या त्यावेळेस त्यांचं भाकीत आहे की महाराष्ट्रामधले जेवढे रिसोर्सेस आहेत, जेवढी संपत्ती आहे, या संपत्तीमध्ये 80% संपत्ती ही एकट्या विदर्भाची आहे. मग हे जर समजून चाललं की 80% नॅचरल रिसोर्सेस लोकल जर विदर्भासाठी जर उपलब्ध आम्ही करून दिलेत तर इथे वीज जाणार नाहीत, इथे पोरांना रोजगार मिळेल. सगळ्या पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या जर आमच्या विदर्भात होत आहेत तर या आत्महत्या थांबेल. लोकांना मोर्चे काढावे लागणार नाहीत, लोकांना आंदोलनं करावं लागणार नाहीत. इथे सुखा समाधानाने लोक गुण्यागोविंदाने ऐश्वर्य संपूर्ण आपलं आयुष्य जगतील. म्हणून वर्तमान स्थितीमध्ये ज्यांचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहेत त्यांना आमची चेतावणी आहे की जर तुम्हाला सुखाने जर पुढचे दिवस अच्छे दिन पाहायचे असतील तर तुम्हाला वेगळा विदर्भ द्यावाच लागेल. आणि मी हेही म्हणेल की जर काँग्रेसला वाटतं की आपण कमबॅक करू शकतो आणि कमबॅक करायचं आहे, ही जर खरी जर त्यांची प्रामाणिक इच्छा असेल तर काँग्रेसनेही वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जे आजपर्यंत बगल दिली आता बगल देण्याचा प्रयत्न केला तर केवळ स्वप्नात राहून आणि भारत जोडो म्हणून लोक जुडणार नाहीत. तुम्हाला लोकांच्या मुद्द्यांशी जुळावं लागेल, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल. आणि म्हणून वेगळा विदर्भ OBC समवेत सर्व प्रवर्गाची जातनिहाय जनगणना, प्रत्येकाच्या हाताला काम, महिलांना सुरक्षा आणि रोजगार, शेतमजुरांना चांगले एक समाधानकारक ऐश्वर्य संपन्न जीवन आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव, हे जर मिळालं तर निश्चितच जो कोणी विदर्भाच्या बाजूने निर्णय घेईल त्याचं सरकार येत्या काळामध्ये विदर्भात येईल हे निश्चित. नमस्कार. तुम्ही शासकीय सेवेमध्ये राहिलेली आहे, तुम्हाला सरकारी सेवेचा खूप अनुभव आहे. जर वेगळा विदर्भ जर झाला तर आपल्या या विदर्भामध्ये किती युवकांना नोकऱ्या लागतील? मी आपल्याला 101% सांगू शकतो. शरद पवारनी 5 SRPचे ग्रुप त्याच्याच मतदारसंघामध्ये ठेवलेले आहे आणि तिथे दर महिन्याला 25 कोटी रुपये तिथे दर महिन्याला पगार आणि TADS साठी येतात आणि तिथलेच मुलं इथं आणून भरती करतात विदर्भामध्ये आणि हा मनुष्य घेऊन चालला जातो. यांचं खोटं भरतीचे जे प्रमाणपत्र आहे, खेळाडूचे याचे त्याचे, हे सगळे त्याचेच आहे, परंतु त्याच्या विरुद्ध कारवाई होत नाही आहे. कारण काय,
विदर्भद्रोही IAS आणि IPS ऑफिसर हे त्या मंत्रालयामध्ये त्याचेच बगलबच्चे म्हणून बसलेले आहे. आपल्याला मी सांगतो, जितके उत्पन्नाचे साधन आहे हे फक्त मुंबई आणि पुण्यालाच राहतात. पुणे तेथे काय गुन्हे मला तुम्ही सांगा. पाण्याचे पैसे अजित पवारने करोडोनी नेले. ह्या लोकांनी सांगितले होते आम्ही सर नाही, मी माझ्या आपल्याच प्रश्नाचं मी उत्तर देतो आहे. आपल्याच प्रश्नाचं मी उत्तर देतोय. वेगळा विदर्भ जर झाला तर या विदर्भातल्या किती युवकांना इथं नोकऱ्या लागतील, सरकारी नोकऱ्या लागतील. विदर्भातल्या 100% लोकांना विदर्भातच नोकऱ्या लागतील. आणि कांदे उपटण्यासाठी यांना त्या पुणे आणि याच्यामध्ये जावं लागणार नाही. ऊस यांचे कापण्यासाठी विदर्भाच्या जनतेला जावं लागणार नाही. यांचे बनवलेले फळावळ आपल्या इथं आणून विकण्याची त्यांना हे होणार नाही. तुमच्या इथे काय केलं, पाणी अडवलं आणि पाणी जिरवलं नाही केलं. जमीन पडीत पाडली आणि ती जमीन पडीत पाडून टाकली आणि त्यांनी तिथे धरणं बांधले आणि धरणाखाली उत्पन्न वाढवलं. कांदे, मिरच्या, सगळे फळ बाग आणि आमच्या इथले उजाड करून टाकले. आणि ह्यांना जेलात ठेवतो म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीने सांगितलं, आमच्या देवेंद्र फडणवीसने सांगितलं, हे आमचे विदर्भद्रोही हेच आहेत. आणि त्यांनाच पुन्हा खुर्चीमध्ये बसून जवळ त्यांना बसून चाललेलं आहे. आणि हे आम्ही विदर्भाचे अधिकारी म्हणून आम्ही जेव्हा पाहतो तर तिथं बोलता येत नाही. कारण पॉलिसी मेकिंग करणारे IAS आणि IPS हे बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत, बाहेरच्या राज्यातले आहेत. त्यांना विदर्भाशी काही घेणं देणं नाही. तुम्ही मेले काय, तुम्ही जिवंत राहिले काय. कारण पॉलिसी ते बनवत आहे. आणि त्या पॉलिसीला हे फक्त म्हणतात, हो आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करू, हो आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई केली. का केली नाही? का त्यांच्या विरुद्ध सिंचन घोटाळ्यामध्ये जेलात ठेवलेले? तुम्ही सेवानिवृत्त आहे. या विदर्भातले जेवढे काही सेवानिवृत्त अधिकारी असतील हो. त्यासोबत तुम्ही संपर्क करून त्या विदर्भाच्या लढ्यामध्ये त्यांना सहभागी केलं का? आम्ही सहभागी केलेले आहे. आणि आम्ही पाहत असाल की विदर्भाच्या पोलीस ऑफिसरांना कुत्र म्हटलं गेलं का? आमच्या भरोशावर तुम्ही जिवंत राहता, तुमची प्रॉपर्टी टिकते. पोलिसाच्या भरोशावर एकट्याने फिरून दाखवावं. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय या सगळ्या लोकांनी फिरून दाखवावं. फक्त बोलायचा भात आणि बोलायची कडी नाही. फक्त महाराष्ट्राच्या याच्यामध्ये विदर्भीय अधिकारी जे स्ट्रॉंग स्टाउट राहतात त्यांना दाबण्याचं काम केले जाते. आणि दाब करणारे कोण? तर IAS आणि IPS ऑफिसर. ही लॉबी आहे, लॉबी. आणि ह्या लॉबीला हे लोक इंग्रजांना जसं फोडा आणि धोडो करायचं, हे असाच हे फोडा आणि धोडो केलेले आहे. विदर्भाचे संपूर्ण मिशन करून टाकलेले आहे. जे ऑफिसर आणि जे कर्मचारी, मंत्रालय, BNC, पोलीस कोणालाही चालत नाही. त्यांना आदिवासी भागामध्ये गडचिरोलीला आणि त्याला पाठवले जाते. लाचखोर, स्त्री लंपाट, दारुडे आणि यांना तिथं फुकटात सगळ्या गोष्टी मिळतात. ते तर तिथ्यापेक्षा त्यांना इथं हे मिळतंय. आणि इथला जेव्हा मुलगा, विद्यार्थी किंवा नवीन युवक जेव्हा सांगतो हे काय चाललेलं आहे, तर त्याला नक्षलवादी म्हणून ठेवण्यात येतात. आणि हेच लोक त्यांना फाशीवर आणि गोळ्या मारून टाकतात आणि त्यांना नक्षलवादी ठरवतात, कारण ते खरं बोलतात. ही परिस्थिती आहे. आमच्या विदर्भामध्ये नक्षलवाद नाही, नक्षलवाद यांनी तयार केलेला आहे. जे नको ऑफिसर असतात त्यांना गडचिरोली, भंडारा आणि त्या याला डामरनच्या इकडे तिकडे पाठवले जाते. ही परिस्थिती आहे. आणि त्या ठिकाणी हेच लोक 2 रोडचे हे जाळून टाकतील आणि रोड बनवू देत नाही. साधं रोड नाही तर आम्ही कसे जायचे? आणि करोडो रुपये तिथे खाल्ल्या जाते. रोड रेकॉर्डवर रोड झालेले आहे तिथे. ही परिस्थिती आहे. म्हणून वेगळा विदर्भ पाहिजे, म्हणून वेगळा विदर्भ पाहिजे. आणि म्हणून हे सगळं तुम्हाला तुमचं पाहिजे असेल तर तुम्हाला 60-10 खासदार, 11 होते, 10च केले. एक त्याने त्याच्या घरी घेऊन गेला.
आणि 66 आमदार होते, त्याचे 62 केले आणि 4 त्यांनी त्याच्या इथं नेले. तुमचे कमी केले. म्हणून तुम्ही तुमचे निवडून द्या, 1 रुपया द्या आणि 1 मत द्या. कौन कहता है विदर्भ होता नहीं? आप दिल जान से उसको 1 वोट दो और 1 आपका प्रतिनिधि चुन के लाओ. कैसा विदर्भ होता नहीं? ये आप ठहराओ, ये विदर्भ की जनता ने करना चाहिए. मैं अकेला, आप अकेला, आप अकेला, मुझसे नहीं होगा. ये बैंक लूट लेते हैं और वही चुन के आते हैं. काय चाललंय? जो रोजगार का प्रश्न है ना, अभी कोई भी पुलिस स्टेशन जाकर देखिए आप, कोई भी विदर्भ के किसी भी इसका 80 to 90% ऑफिसर दे ऑल आर फ्रॉम पश्चिमी महाराष्ट्र और मराठवाड़ा इन एवरी पुलिस स्टेशन. सिर्फ पुलिस स्टेशन का हाल नहीं है, किसी भी सरकारी में है. और गृह मंत्री सर ने वही बताया ना. तो वही तो इसके लिए तो रोजगार तो वैसे ही काफी पैदा हो जाएगा.